नमस्कार मित्रांनो, माझी बायको हेमा सौंदर्याची जणू खानच. रंगोरा भरदार शरीर, तिच्या भरदार उंबरठ्यामुळे तिचं मादक शरीर आणखीन खुलून दिसत होतं. कोणाच्याही भावना तिला पाहून दाटून यायच्या. ती जरी मार्केटमध्ये गेली तर प्रत्येकाच्या नजरा फक्त तिला निहाळायच्या. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. हेमाचं आणि माझं लग्न होऊन 3 वर्ष झाली. आम्ही आमच्या संसारात खूप सुखी जीवन जगत होतो. मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो. मला वार्षिक पॅकेज चांगलं होतं. कशाची कमी नव्हती. पण एक प्रॉब्लेम होता. माझी बायको हेमा खूपच लालची व कामुक होती आणि तिचा स्वभाव खूपच चिडचिडा होता. तिला थोडा पैसा कमी पडला की ती नेहमी माझ्याशी भांडायची. भारी भारी साड्या, सोने, ड्रेस नेहमी खरेदी करण्यातच तिचा इंटरेस्ट असायचा. तिला माझ्यात कमी आणि इतर पुरुषात इंटरेस्ट जास्त होता. तिच्यासाठी मी एक कमावणारं साधन होतो. असेच दिवस जात होते. एक दिवस असा आला की कामावर जात असताना माझा अपघात झाला. माझ्या कमरेला जोराचा मार लागल्यामुळे मला आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं होतं आणि हेच दुर्दैव घेऊन मला जगायचं होतं. आता घरी मी झोपून होतो आणि त्यात माझे पैसेही संपत आले होते. आता हेमाही मला तिरस्काराच्या नजरेने पाहू लागली. तिचा स्वभाव चिडचिडा होत होता. तिकडे कंपनीत माझा जॉब ही गेला होता. कंपनीला आता माझा राजीनामा हवा होता. आता मी कंपनीत जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे स्वतः मॅनेजर माझ्या घरी येणार होते. दुसऱ्या दिवशी ते माझ्या घरी आले. त्यांच्या हातात फंडाचा चेक होता. त्यांनी तो चेक माझ्याकडे दिला व राजीनाम्यावर सही घेऊन ते माझी विचारपूस करू लागले. थोड्या वेळाने हेमा त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. हेमाला पाहताच मॅनेजरची नजर हेमावर खेळली. ते तिच्याकडे टक लावून पाहू लागले. मॅनेजर म्हणजे माझे बॉस होते. त्यांना बाईचा खूपच शौक होता. कंपनीत ते महिला कर्मचारी यांचा स्टाफ पाहायचे. त्यामुळे त्यांनी कंपनीतील एकही बाई भोगल्याशिवाय सोडली नाही. ते स्त्री लंपट होते. त्यामुळे त्यांची नजरही तेवढीच कामुक होती आणि त्याच नजरेने ते हेमाकडे पाहत होते. हेमानेही चांगली सिल्क साडी नेसली होती, अगदी चापून चुपून. त्यामुळे तिचा प्रत्येक अवयव अगदी उठून दिसत होता आणि तिची ती कातील नजर मॅनेजरवर चढत असल्यामुळे मॅनेजरही म्हणजे माझे बॉस हाही अगदी प्रेमाने बोलत होता. थोडा वेळ थांबून बॉस निघून गेला. हेमाने आता माझ्याकडचा चेक घेतला आणि पाहिला. त्याच्यावर 1.5 लाखाची रक्कम होती. तो चेक तिने कपाटात ठेवला आणि ती तिचं काम करू लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बॉस माझ्या घरी आले आणि माझे हालचाल विचारून हेमाला
इम्प्रेस करण्यात लागली. हेमाही त्यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारू लागली. बॉस मला म्हणाले, हे बघा आता तुम्ही आयुष्यभर काही काम करू शकणार नाही, हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोला माझ्या कंपनीत जॉबला लावून द्या. मी त्यांना चांगला पगार देईल आणि नियम तुम्हाला माहीतच आहेत. हेमाकडे पाहत बॉस म्हणाले. तेव्हा हेमाला ते पटलं, कारण तिचा स्वभाव कामुक होता आणि तिला पैसा मिळत असल्याने ती तयार झाली. कारण तिला मी एकदा बोललो होतो की बॉस खूप स्त्रीलंपट आहेत. आता ती तर खूप खुश झाली, कारण माझ्या बॉसची जवळीक साधून तिला खूप पैसे मिळवायचे होते आणि शिवाय तिच्या शरीराची कामुक आग ही शांत होणार होती. पण मी काहीच न बोलता गप्प राहिलो, कारण घरची सगळी जबाबदारी आता हेमावर होती. तिनं निर्णय घेतला माझ्या कंपनीत जॉब करण्याचा. पहिल्या दिवसापासूनच ती घरी वेळाने यायला लागली. काही दिवस जाताच तिच्यात खूप बदल झाला होता. इतकंच काय, आता ती ड्रिंक सुद्धा करू लागली. हेमाने आता मर्यादा सोडली होती. एक दिवस बॉस आणि त्याचा मॅनेजर दोघे माझ्या घरी आले. दोघांनी ड्रिंक केली होती. ते दोघे सोफ्यावर बसले. माझ्याकडे पाहत हसत म्हणाले, यार काय माल आहे तुझ्या घरी. तेव्हा हेमा येऊन त्या दोघांच्या मध्ये येऊन सोफ्यावर बसली व दोघांच्या मांडीवर हात ठेवत म्हणाली, जाऊ दे बॉस, तू आता काही करण्याच्या लायकीचा राहिला नाही. असं म्हणत हेमाने बॉसच्या मांडीवर पाय टाकत त्याला मिठी मारली आणि त्यांचा प्रणयाचा खेळ सुरू झाला. चुंबन, मिठी सर्व काही माझ्या समोर होत होतं. आता हेमाला एकाने काय होणार होते, तोच शेजारी बसलेला मॅनेजर ही हेमाला मागून मिठी मारत त्यांच्यात सामील झाला. आता माझी बायको एक कोठेवाली सारखी त्या दोघांना साथ देत होती. आणि मी फक्त पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. धन्यवाद मित्रांनो. पुढची स्टोरी लवकरच घेऊन येतो.